चला शिला आपलं आवाज साहेब बोला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेल्या शोक प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर अजितदादा महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा सगळ्यांच्या दृष्टीने एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. पण हा माणूस मनातनं अतिशय सेंटिमेंटल आणि इमोशनल होता. एकदा एका प्रकरणात, सहकारी बँकेच्या प्रकरणात त्यांना राजीनामा त्यांनी स्वतःहून ठरवलं, मी राजीनामा देतोय. मी बरोबर होतो, आम्ही दोघं राजीनामा द्यायला गेलो आणि राजीनामा देत असताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि त्यांनी माझा पकडलेला हात, ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. कोणाला काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण त्यांच्यावर झालेल्या खोट्या नाट्यानं आरोपाने ते प्रचंड व्यथित असायचे. त्यांना प्रचंड वाईट वाटायचं. आणि 2000 ते 2014 या काळामध्ये टी व्हीवर जाणारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जे काही प्रतिनिधी होते त्याच्यातला एकमेव प्रतिनिधी मी होतो. त्याच्यामुळे दादोजी कोंडदेव प्रकरणात त्यांच्यावर झालेला आरोप, 70,000 कोटीवर त्यांच्यावर झालेला आरोप, एखादा शब्द तोंडातनं निघून गेला म्हणून झालेला आरोप, ह्या सगळ्याचा डिफेन्स करण्यासाठी मी टी व्हीवर जायचो. आणि त्याच्यानंतर ते डिफेन्स व्यवस्थित झालेत हे सांगण्यासाठी रात्री त्यांचा फोन यायचा. अध्यक्ष महोदय, तडकाफडकी निर्णय घेणं हा त्यांचा म्हणजे त्यांचा डाव्या हाताचा खेळ होता. एकदा एका प्रकरणामध्ये टी व्हीवरती माझा आणि खडसे साहेबांचा वाद झाला आणि खडसे साहेब म्हणाले की इतका व्यस्त असलेला मंत्री एक फाईल 3 दिवसात सही करतो, हे कसं काय शक्य आहे? मी म्हटलं, खडसे साहेब काहीतरी चुकीचं बोलताय तुम्ही, 3 दिवसात सही केली? म्हटलं याचा अर्थ अजितदादांनी काय बघितलेलं दिसत नाही व्यवस्थित. म्हटलं जास्तीत जास्त 3 तास ती फाईल त्यांच्या टेम्पोरावर राहिली पाहिजे, 3 तासाच्या वरती फाईल राहूच शकत नाही. कुठलाही निर्णय घेताना ती पूर्ण फाईल वाचून, पण फाईलीचा ढिगारा अजितदादांकडे लागलाय असं कधी झालं नाही. माझी 2 बटणं उघडी असायची, त्याच्यामुळे मला खूप वेळा त्यांनी ठोकलं, अगदी जाहीररित्या ठोकलं, अरे वरची 2 बटणं उघडी कर. आणि मी त्याच्याच उत्तर द्यायचो की 2 बटणं काय बघता, आतमधलं हृदय बघा आणि हृदयात कोण आहेत ते बघा. हृदयात फक्त निष्ठा आहे. त्यामुळे अजितदादांचं आणि माझं स्पष्टपणाने सांगायचं झालं तर 2019 नंतर थोडंसं वितुष्ट आलं, पण ते वितुष्ट निष्ठेने आलं. माझं व्यक्तिगत त्यांच्या विरुद्ध काहीच नव्हतं. आणि म्हणून जेव्हा माझ्यावर एकदा आरोप झाला, एका बाईने आरोप केला आणि माझ्यावर 354चा गुन्हा दाखल झाला, तेव्हा सगळी कामं बाजूला ठेवून पहिल्यांदा माझ्या घरी येणारा माणूस अजित पवार. आणि तेव्हा ते आणि मी बाजूला बसलो आणि तेव्हा ते म्हणाले, जितेंद्र खरं आहे, एखादा खोटा आरोप झाला की त्रास आपल्याला होतो आणि आपल्या कुटुंबियांना होतो, बाकी त्यांना मजा असते. म्हणजे 354चा गुन्हा जगाच्या दृष्टीने खूप साधा आहे, पण त्याचा त्रास तुला काय होत असेल आणि तुझ्या पत्नीला काय होत असेल हे मी जाणतो. त्याच्यामुळे त्यांच्यातला जो मृदू स्वभाव होता हा मी स्वतः जवळनं अनुभवलाय. मी एक त्यांची जी सवय आहे कदाचित कोणी अनुभवली नसेल,